आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि जिद्दीने 3 आरोपींना अटक करून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील 9 चोरांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पैसे गावातील देशी दारूच्या दुकानातून 1,15,000 रुपयांचे 37 बॉक्स चोरी झाल्याच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटली. मुख्य आरोपी अशरफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी चोरीसाठी सेंट्रो गाडीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपींचे लोकेशन वैजापूर संभाजीनगर येथे आढळून आले. पोलीस पथकाने वैजापूर व मुसळगाव या MIDC परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी अशरफ शेख, दिलीप यादव आणि रजनीकांत त्रिभुवन या तिघांना अटक केली. आरोपींनी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 9 चोरींच्या घटनांमध्ये सहभाग घेतल्याची कबुली दिली. या कारवाईत एकूण 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यात 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे. सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमकर, संदीप पवार, संतोष पाटील, विष्णू गोसावी, विशाल कुवर, समाधान वाजे, नानासाहेब पंसारे, अजय देशमुख, रोहित शिंदे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, संतोष पिगळ, गोकुळ कासार, सागर आडणे, नितीन शिंदे, योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याची पार्श्वभूमी तो अट्टल गुन्हेगार आहेत. त्याच्यावरती घरफोडीचे आणि चोरीचे अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गुन्हे आहेत. काही त्याच्यावर शरीराविरुद्धचे देखील या ठिकाणी गुन्हे आहेत आणि तो गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आहे आणि तो नाशिक मध्ये राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती आणि त्याच्यानुसार त्याला ताब्यात घेतलं, चौकशी केली आणि गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल क्रमांक 2/2025 याप्रमाणे एक सिन्नर फाटे ते दारूचे दुकान शटर उचलून फोडून त्यातून जवळजवळ 1.5 लाखाचा माल चोरी केला होता. त्याबाबत वपनी श्री अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत होतो. सदर तपासात CCTV कॅमेरे जे बघितले त्यामध्ये आमचे 2 टनच्या टीम यांनी बारकाईने निरीक्षण केलं असता गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि तो जो आरोपी आहे, ती जी गाडी आहे ती अशरफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जो नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर या अशा परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे करतो याची माहिती मिळाली. सदर माहितीवरून आम्ही तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर केला आणि समुद्र आरोपी हा सिन्नर फाटा व त्यातील दुसरे आरोपी अहिल्यानगर दोन्ही इथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्या आरोपींचा शोध घेतला. त्यातील सिन्नर फाटा येथे आरोपी ताब्यात घेत असताना अशरफ शेख हा अतिशय चाणाक्ष व शरीरयष्टीने मजबूत असल्याने तो सकाळी पहाटे 4:30-5 वाजताच्या दरम्यान चहा पिण्यासाठी एका टपरीवरती आला आणि जशी आमची टीम तिथे सापळा जाऊन बसली होती तिथे विशाल कुवर आणि अजय देशमुख यांनी गाडीतून जसे उतरले तसं तो पळून जाऊ लागला. जवळजवळ 100 मीटर पळत मागे त्याचा पाठलाग करून पळत जाऊन त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्या माहितीवरून इतर आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्याकडे केलेल्या सविस्तर तपासात रजनीकांत त्रिभुवन तसेच दिलीप यादव हे आणखी 2 आरोपी देखील निष्पन्न झाले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर अशा ठिकाणी 9 गुन्हे एकूण ओपन झाले आणि त्यातील मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार टेमकर करत आहेत. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.